आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभयकुमार शहा. गेली 6 वर्ष जे मी अथक परिश्रम करून ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन अथवा ज्याला मराठीत समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम म्हणतात, या मोहिमेद्वारे मी अनेक भारतीय गुंतवणूकदारांच्या मनात चुकीच्या असलेल्या म्हणजे समभाग गुंतवणुकीबाबत असलेल्या चुकीची धोरणं, चुकीची भावना वगैरे जे काय आहे ते सगळं दूर करण्याचा माझा प्रयत्न करीत आहे. म्हणजे तुम्ही बघितलं असेल ते व्हॅक्यूम क्लीनर कसं सगळं जळमटं काढून टाकतं ना, तशीच मी असंख्य भारतीय गुंतवणूकदारांच्या डोक्यात असलेली जळमटं काढून टाकण्याचा माझा केविलवाणा प्रयत्न आहे. कारण किती झालं तरी अजूनही अनेक जण तेच जुनं घेऊन बसलेले आहेत आणि चांगल्या गुंतवणुकीला मुक्त आहेत. आता आजचा विषय आहे, या विषयावर पूर्वी पण एक केला होता व्हिडिओ, पण तो समभाग वेगळा होता. आजचा विषय आहे शेअर स्प्लिट अँड ऑपॉर्च्युनिटी टू मेक प्रॉफिट, अथवा मराठीत समभाग विभाजन, नफा मिळवण्याची संधी. मी परत सांगतो, पूर्वी केलेल्या त्याच्यापेक्षा हा वेगळा आहे. म्हणजे एकच समभाग घेऊन मी दोनदा तीनदा नाही करत, कारण हे लोकांना कळालं पाहिजे की हे म्हणजे खोटं नाही. एकाच समभागात शेअर स्प्लिटनी फायदा झाला म्हणून या ग्रहस्थांनी केला असं नाही आहे. आता शेअर स्प्लिट याला मराठीमध्ये म्हणजे समभागांचं विभाजन. शेअर स्प्लिट म्हणजे समभागांचं विभाजन. अंदाजे सप्टेंबरच्या तिसऱ्या का चौथ्या आठवड्यामध्ये माझ्या म्हणजे मी जे काही माझा अभ्यास अध्ययन जे काही करत असतो, ज्याला आजच्या मराठीमध्ये स्टडी म्हणतात, स्टडी, तर ते करत असताना मला एक समभाग लक्षात आला. आणि एक लक्षात ठेवा, आजकाल जी सगळी तरुण पिढी अथवा नवनवीन युवती युवक अथवा वयस्कर लोक समभाग गुंतवणुकीत आलेत, त्यांना एकच गोष्ट वाचून कधीतरी कळालेली असते किंवा कोणीतरी सांगितलेली असते की स्मॉल कॅप, मिड कॅप अथवा असंच जे काही अनेक गोष्टी, EPS, मी कधीच बघत नाही. माझं जे फंडामेंटल ॲनालिसिस असतं ते मी हे बघत नाही, कारण मला महत्त्वाचं फंडामेंटल ॲनालिसिस महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ, सचिन तेंडुलकरची उंची कमी आहे, सुनील गावस्करची उंची कमी आहे, याचा अर्थ ते चांगले खेळाडू होऊ शकत नाहीत, हे चुकीचं आहे. आचरेकर सरांनी त्यांच्यातले गुण पाहिले. म्हणजे हा स्मॉल कॅप आहे, मिड कॅप आहे म्हणजे हा वर नाही जाणार, हे असलं अजिबात नाही. कारण मी अर्ध्या हळकुंड्याने पिवळा नाही झालो आहे. मी फक्त एकच गोष्ट बघून मी त्याच्यातच नाही घुसत. मध्ये चक्रव्यूहात अडकलेले असतात, तेच तेवढ्यात तो समभाग 50%नी 90%नी वर जातो. आता हा जो समभाग आहे, तेव्हा मी सप्टेंबरमध्ये बघितलेला, दुसऱ्या का तिसऱ्या आठवड्यात. त्यानंतर काही दिवसांनी त्या समभागाचं विभाजन त्या आस्थापनेने कळवलं. त्याच्यानंतर विभाजन झालं. त्याच्यानंतरही तो समभागाचा भाव चांगलाच वर चढत होता. गेल्या 8-10-12 दिवस तो दररोज 52 वीक हाय किंवा ऑल टाईम हाय करतोय. आत्तासुद्धा बोलताना S&P BSE इंडेक्स काहीतरी 700 का 750 अंकांनी पडला आहे. तरी हा समभाग छानपैकी अगदी
ऑल टाईम हायच्या जवळ आहे. त्याला काहीच फरक नाही पडला आहे. महत्त्वाचं काय, त्यावेळची समभागाची किंमत म्हणजे मला जेव्हा मी घेतला अथवा माझी खरेदी किंमत आणि आजची किंमत हे बघितलं तर मला अंदाजे 5 महिन्यात 38.5% नफा झाला आहे. अहो 5 महिन्यात जर एखादा समभाग 38.5% तो सुद्धा स्मॉल कॅप, काय वाईट आहे हो? कारण मी फंडामेंटल ॲनालिसिस बघतो. एक साधं म्हणजे मी माहीत नाही हे उदाहरण योग्य आहे की नाही. डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर. तसंच मला सांगायचं आहे. फक्त तो स्मॉल कॅप आहे, तो हे आहे, तो ते आहे, तो ते आहे, तो ते आहे, असलं काही बघू नका. आता काल एक सद्गृहस्थ, माहीत नाही ज्यांना अजून मिशी पण फुटली की नाही, आत्ताच बहुतेक आलेत समभाग गुंतवणुकीत, माझ्याशी भांडत होते. तुम्ही हे असलं काय तुमच्या स्टेटसला टाकत जाऊ नका. आमच्यासारख्या लोकांना खूप गैरसमज होतात, कारण त्याचं प्रमोटर्स शून्य आहेत. त्या ग्रस्तांना हेही माहीत नाही की L&Tमध्ये प्रमोटर नाही आहेत, ITCमध्ये प्रमोटर नाही आहेत. आणि मी फालतू गोष्टी बघून करत नसतो. आणि त्या ग्रस्तांनी त्या विषयाचा, त्या आस्थापनेचा अभ्यासही केलेला नाही आहे. ती आस्थापना कशी म्हणजे तोट्यात, खूप तोट्यात गेलेली, ती कशी वर येते, त्यांचा प्रॉडक्ट रेंज काय आहे, त्याला किती स्कोप आहे, काही नाही बघायचं, फक्त दुसऱ्यावर चढाई. म्हणजे हे मी मागे सांगितलेले खोटं नाही. हे वॉरन बफेलाही सुनावतील, क्या रे वॉरन, तेरे को समझता है क्या, तू ऐसा कैसा कमाया, तू करोड़ों कमाया, इसका मतलब क्या तुझे सब आता है. नशीब राकेश भाईंना नाही कोणी असं सांगितलं की ज्यांनी काल किंवा परवा कुठेतरी यूट्यूब किंवा इथे वाचलं एखादं EPS PE वगैरे वगैरे किंवा प्रमोटर्स कॉन्ट्रीब्युशन. बरं आहे म्हणजे खरंच, नाही तर राकेश भाईंना केवढं वाईट वाटलं असतं. उद्या कोणी येणाऱ्या जाणाऱ्यांनी टपली मारावी. म्हणजे हे ग्रहस्थाने अजून चेंडू हातात नाही घेतले आणि कपिल देवला सांगणार, अरे ते असं स्विंग करायचं, स्विंगचं स्पेलिंग पण नाही येणार त्यांना. आता मी काही गमती सांगतो. आता काही जण मला उत्तर देतात तेव्हा स्क्रिप्टचं स्पेलिंग काय करतात माहिती आहे? SCRIPT, स्क्रिप्ट. स्क्रिप्ट ही चित्रपट बनवताना, म्हणजे ज्या चित्रपट उद्योगात त्याला स्क्रिप्ट म्हणतात. अहो म्हणजे तुमचं नॉलेज शून्य पण नाही आहे, किती दुसऱ्यांना सांगता. आणि दुसरा माणूस काहीतरी प्रयत्न करतोय, समाजात बदल घडवायचा प्रयत्न करतोय, क्रांती करायचा प्रयत्न करतोय. आता हे खास मुद्दाम सांगण्याचं कारण काय, मला काय व्हिडिओ वाढवायचे नाही आहेत. लोकांना वाटतं नाही नाही कसं काय, कारण तो समभागाचं विभाजन झालं की भाव खाली येतो. अहो कुठला खाली येतो मला माहिती आहे ना, चांगल्या समभागाचं करा ना. किती मी सांगितलं आत्ता, 38.5%. खरं सांगा आदरणीय, वंदनीय, पूजनीय, अति विद्वान गुंतवणूकदारांनो, तुमचे जे लाडके आहेत FD RD फला म्युच्युअल फंड वगैरे, जे काय डिबेंचर्स, बॉन्ड्स, आयुष्यात कधी दिले 5 महिन्यात 38.5%? विचार करा हो. हायेस्ट ROI घेण्याचा प्रयत्न करा. आज मी माझ्या स्टेटसला सांगितलेलं की एक समभाग आजही माझा 5% वर आहे, अप्पर सर्किट. आता 700-750 पडलंय S&P BSE सेन्सेक्स, तरी तो अजून तिथेच आहे, तो अजिबात खाली नाही आला. तसे फंडामेंटल एवढे स्ट्रॉंग आहेत ना.
मग मला हसू का रडू, मला त्यांच्या पाया पडावंसं वाटतं, की आपल्याला एकही माहीत नाही, एकही माहीत नाही आणि जाऊन कोणाला सांगणार? उच्च पदा म्हणजे ज्यांच्याकडे भरपूर माहिती आहे, ज्यांनी भरपूर वर्ष ह्याच्यात काढलेली आहेत आणि नशीब माझं की मी कधी असं नुकसानीत नाही गेलो. मी तुम्हाला किती जण दाखवू, 25 लाख नुकसान, 50 लाख नुकसान. एक तरुणी हो, मध्यम वयीन पण नाही, त्याच्यापेक्षाही कमी वय 30-35. मला एकदा फोन आलेला, दादा मला 8 लाख रुपये नुकसान झालं आहे, माझं नुकसान तुम्ही ताबडतोब वसूल करून द्या. वसूल करून द्या? मी काय हवेत फुगे काय ते म्हणतात ना, असला माणूस नाही आहे. योग्य समभागात योग्य वेळी गुंतवणूक करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता आजचं पण जे मी उदाहरण दिले ना, तो योग्य वेळी माझ्या नजरेस आला आणि मी ताबडतोब तो पकडला. किंवा मी जे सांगतो त्याच्याप्रमाणे कॅच देम यंग बरोबर पकडला आणि 5 महिन्यात 38.5 काय वाईट आहे? आणि सुदैवाने मी विकला. कारण मी सगळंच घेत बसलो तर मला पैसा पाहिजे ना. मी पूर्वी म्हणत होतो की फक्त लाँग टर्म, लाँग टर्म. पण मी आता हळू सगळं करायला म्हणजे जसं मी ते शोधून काढलं आहे. माझं निवृत्तीनंतर पैसा, तर ते निवृत्तीनंतर पैसा त्याच्यासाठी तुम्हाला काही समभाग विकावेच लागणार. त्याच्याशिवाय तुम्हाला दर महिने म्हणजे 10 करोड गुंतवणूक तुमची झाली गंगाजळी गुंतवणूक करून, तर तुम्हाला दर महिन्याला 3 ते 4 लाख रुपये कुठलेही समभाग न विकता येणार नाही आहे. त्याच्यामुळे मी योग्य प्रकारे योग्य भावात समभाग विकणं पण आता चालू केलेलं आहे आणि त्यालाही चांगलं यश यायला लागलं आहे. हे सगळं तुमच्यासमोर मांडायचं होतं. तुम्ही सगळे म्हणे मला दिसते अनेक जण असे घोड्यासारखे झापडं लावून असतात फक्त. काल मी काय वाचलं पी म्हणजे काय प्राईस अपॉन म्हणजे ई-पी-एस म्हणजे काय? अरे झालं. मग ते प्रत्येक समभागाचं पीईच बघायचं. अरे अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी आहेत, अनेक. आणि तुम्ही ज्या वाचता त्या एवढ्या मी कधीच लक्ष देत नाही. मला समभाग महत्त्वाचा आहे. एक साधं उदाहरण सांगतो. बाटा गेली कितीतरी वर्ष भारतात आहे. 8 का 10 वर्षापूर्वीच मी विकले. त्याच्यानंतर तो कधीच वर आलेला नाही. असे आता किती नावं सांगू? आजच सकाळी माझं एका मित्राशी बोलणं झालं. त्याच्याकडे पण लार्ज कॅप गेले 5 वर्ष शांत आहे. म्हणजे -3% का -6 का 9% 5 वर्षात. मग काय उलट मग एफ-डी बरी की लोकांची आवडती 6.5%. म्हणजे 5 वर्षात अंदाजे 30% तरी फायदा झाला असता. म्हणजे सहज आता हा विषय निघाला म्हणून सांगतो, लोकांना म्हणजे लॉस बुकिंग पण आवडत नाही. माझी तर एक प्रामाणिक इच्छा आहे, असल्या सगळ्या लोकांनी ना, तुम्हाला काही माहीत नाही, काही नाही ना, तुमच्या नेहमीच्या आवडणाऱ्या एफ-डी, आर-डीमध्ये करा किंवा मागे मी सांगितल्याप्रमाणे पिगी बँकेत टाका ना. खुश असं टाळी वाजवायची. वर्षाच्या शेवटी एक पण नाही पैसा वाढला, पण माझा पैसा सुरक्षित राहिला. काय बोलू? धन्यवाद. आता कंटाळा आला. पुन्हा असा एखादा चांगला विषय घेऊन पुन्हा भेटूया. जय हो.